सबस्क्राईब करत जावा प्लीज। तुमच्या श्री स्वामी समर्थ। पोळ्यांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। म्हणजे कालच झाला पण हा व्हिडिओ आज येतोय। तर कशा आहात? बरे आहात ना? तर आपल्याला आता पोळा असला की पुरणाचा स्वयंपाकच करावा लागतो। तर मी ते काय केलेलं आहे, 2 ग्लास डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे पाणी घातलं आहे अंदाजेनुसार, तुम्हाला जेवढं लागतं। मला इळकणी बनवायची होती, आमटी बनवायची होती, पाणी मला शिल्लकच लागतं। तर मग मी भरपूर पाणी घातलं आणि त्यामध्ये हळद घातली आणि थोडंसं तेल घातलं, हलवून घेतलं। आता इथे कमी याची फ्लेम केलेली आहे मी शेगडीची। तर त्यावर आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर डाळ शिजेपर्यंत मी इथे आमटीची आणि भज्याची तयारी करते। तर लसूण आणि कांदा मी असा नेसून चिरून घेतलेला आहे। तर इथे मी आता कढई तापायला ठेवलेली, का तर आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे आमटीचा। तर मी कांदा घातलेला आहे। कांदा आपल्याला छान असा कॉफी कलरचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। त्यामध्येच आपल्याला खोबरं घालायचं आहे। खोबरं पण त्यामध्येच मी भाजून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये धने, खडा मसाला जो असतो बोजवार येतो तो बोजवार घालायचा आणि छान परतवून घ्यायचा। आता मी असा मसाला काढलेला आहे, लाल तिखट, अंबारी चटपट, मीठ, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। पूर्ण मसाला आपल्याला थोडा थोडा काढून घ्यायचा आहे। तर मी इथे मिक्सरमध्ये सगळ्यात आधी काय केलेलं आहे, भज्याची पिठाची तयारी करून घ्यायची होती। तर मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर, जिरे असं मिक्सरमध्ये पेस्ट केली आणि भज्याचं पीठ भिजवायला मी कांदा घातला, ओवा घातला, हळद घातली, कोथिंबीर घातली आणि बेसन पीठ घेतलं आपल्याला जेवढा अंदाज लागतो तेवढा। तर थोडं थोडं पाणी घालून मी असं मळून घेते आणि खायचा सोडा पण घातला होता। सॉरी, थोडी तब्येत खराब असल्यामुळे खोकलासारखा येतोय। तर आता मी भज्याचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे, छान भिजे पण मुरतं मग ते। तर इथे मी आता मसाला मिक्सरमध्ये काढून घेते। तर इथे डाळ पण शिजली आपली, मी इथे इळकणी काढून घेतलेली आहे सगळी। डाळ आपली शिजलेली आहे, थोडंसं थंड होईपर्यंत मी ते कुकरमध्ये साईडला केलेलं आहे आणि पातेलं ठेवलं, त्यामध्ये तेल घातलं, कोथिंबीर घातली, जो मसाला आपण काढला होता तो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता कुकर माझं थंड झालेलं होतं, तर मी इथे काय केलेलं आहे, आमटीसाठी मला पाणी लागत होतं डाळीचं, इळकण ते तर काढून घेतलेलं आहे आणि डाळ मिक्सरमध्ये जेवढी आमटीला लागेल तेवढी मी काढून घेतली। तर अशा प्रकारे आपल्याला ती पेस्ट करून घ्यायची। मग राहिलेली जे डाळीचं पाणी होतं, इळकण मी मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत जो शिजवायला ठेवला होता त्या मसाल्यामध्ये मी पूर्ण घातलेली आहे। अंदाजेनुसार आपल्याला थोडं पाणी घालून आपल्याला ती पेस्ट हलवून घ्यायची आहे। ती पेस्ट मी पूर्ण डाळीमध्ये घातली आणि छान हलवून घेतली आणि पाणी आपल्याला तुमच्या अंदाजेनुसार घालायचं आहे। तर मी इथे काय केलं, आता तांदूळ भिजत घातलेले आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे बारीकवाले, छान इथे दोनदा धुवून घेतलेले आहेत पाण्याने। मग तसेच पाणी न घालता मी तसेच ओलसर ठेवलेले ते बऱ्याच वेळेस। त्यानंतर मी काय केलं, इथे पुरणाची तयारी केली। तर पुरण मी असं दळून घेतलं, दळणाने आपल्याला म्हणजे आधी आपण जर गुळ घातला आणि डाळीसोबतच परतून घेतलं, डाळ अशी कचकच होते। तर त्यामुळे मी आधीच पुरण यंत्र याच्यामध्ये दळून घेतलेली आहे। त्यानंतर मी जेवढी डाळ घेतली तेवढाच गुळ घातला, थोडीशी वरून साखर घातली। आता इथे मी पुरण तयार होईपर्यंत 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, बिना मैद्याच्या माझ्या ह्या पोळ्या आहेत, मैदा न घालता। तुम्ही बघू शकता मी मैदा घातलेला नाही, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, फक्त पीठ माझं एकदम बारीक दळलेलं आहे मैद्यासारखंच। तर माझं कुकरमध्ये मी जे पुरण लावलं होतं ते पुरण न डागू लागलं म्हणून मी कढईमध्ये काढून घेतलं। तर पुरण आपल्याला कमी याच्यावरच परतायचं आहे। तर इथे मी साखर घातलेली आहे थोडीशी, त्यानंतर मी विलायची पावडर 2 चमचे घातलेली आहे। साखर का घातली यासाठी की पुरण आपण नुसतं गुळाचं जर भरलं तर ते पुरणपोळी फाटते आणि ते पुरण आहे ना बाहेर बगरा होतं। तर इथे बघा माझं पूर्ण पुरण तयार झालेलं आहे, खाली पडत नाहीये। मग मी काय केलं, आता भात शिजवायचा म्हणून अंदाजे आपल्याला पाणी घालायचं आहे। 1 वाटी घेतलेलं आहे, तर समजा 2 वाट्या मी पाणी घातलं, पाणी छान उकळून घ्यायचं आपल्याला। मग इथे तांदूळ घातले मी, आपले भातही तयार झालाय आपला, बघू शकता 1 वाटीचा किती भात झाला, तो भरपूर झाला। आता इथे मी लगेच पोळ्याची तयारी करत आहे आणि शेगडीचं म्हणाल ना तर खरंच खूप सगळा स्वयंपाक तुम्ही बघू शकता, मी गॅसवर केलेलाच नाहीये, एवढी छान शेगडी आहे। तर आणि उंडा पण बघा किती छान असा मऊसूत मळल्या गेलेला आहे। तर पुरण कुठेही फाटत नाहीये, कुठेही दिसत नाहीये। तर आणि पोळी पण मी कशीही लाटली तरी ती पोळी फाटलेली नाहीये जरा पण।
तर अशा प्रकारे मी ही पोळी आपटून लाटून घेतली असं समजा, म्हणजे इकडनं तिकडनं करून. तर ही माझी पोळी बघू शकता तुम्ही. मला माहीत नाही आता जमतात काही नाही जमतात, हे सगळं तुमच्यावर निर्भर आहे. पण अशा प्रकारे बघू शकता आणि बघा शेगडी बघा तुम्ही, म्हणजे पूर्ण गॅससारखा स्वयंपाक होतो याच्यावर. तर पोळी बघा, पहिली पोळी आहे, तवा जास्त तापलेला होता. तर बघा पोळी कशी फुगतीये, काठून काठ पोळी फुगली आहे. थोडी एडिटिंगमध्येच माझ्याकडनं थोडंसं व्हिडिओमध्ये झालं. आता ही पोळी बघू शकता तुम्ही. शेगडी म्हणजे एवढं तवा थोडासा असा उथळायचा नाही आहे ना, त्यामुळे तवा त्या शेगडीवर हलतोय जास्त. काठून काठ पोळी अशी फुगली आहे छान, तुम्ही बघू शकता. बघा किती छान खरपूस रंगावर भाजली आहे. वरून मी गाईचं तूप घातलेलं आहे, माझ्याकडे गाईचं तूप होतं तर तेच घातलं मी. अप्रतिम अशी चवाची लागते. तर मी विलायची पावडरमध्ये घातलेलं होतं जायफळ, विलायची आणि थोडीशी साखर घालून मिक्सरमध्ये काढून घेतलेलं होतं मी. जायफळ, विलायची आणि बडीशोप पण घातली होती. तर पोट असं खराब होत नाही, लहान लेकरांनी पण खाल्ले तर त्यांचं पोट असं गुबारत नाही म्हणून. तर बघू शकता माझी ही तिसरी पोळी आहे. तर मी इथे पोळ्या करून घेता मी काय केलं, आता इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं, कारण वेळ झाला होता निवद दाखवायचा, खूप उशीर होत होता. 6:30 वाजले होते मला स्वयंपाकाला, लागलेच होते 4 वाजता. त्यामुळे तर मग मी इथं भज्याचे घाणे पण काढून घेतले पटापट.